साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी गुळासाठी आपल्याला पाऊण वाटी तीळ आणि पाव वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे। जेवढा गूळ तेवढ्याच प्रमाणात शेंगदाणे आणि तीळ घ्यायचे आहे। त्यानंतर मी एका पोळपाटाला तूप लावून घेतलेला आहे। ही प्रोसेस आधीच करून ठेवायची आहे। पोळपाटाबरोबरच आपल्याला लाटण्याला देखील येथे तूप लावून घ्यायचं आहे। यानंतर कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे भाजताना ते मीडियम टू लो गॅसवरच भाजायचे आहेत, कारण मोठ्या गॅसवर भाजल्यानंतर शेंगदाणे बाहेरच्या बाजूने जळतात, परंतु आतल्या बाजूने कच्चेच राहतात आणि आपल्याला हवी तशी टेस्ट येत नाही। यामुळे शेंगदाणे जर खमंग भाजायचे असतील तर मीडियम टू लो गॅसवरच भाजायचे आहेत। शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे शेंगदाणे एका भांड्यात काढून त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ देखील भाजून घ्यायचा आहे। तीळ देखील आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच भाजून घ्यायचा आहे। तिळाला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचा आहे। तिळाचा रंग बदललेला आहे, तीळ भाजून झालेला आहे। आता तीळ देखील आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे। यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याची पावडर करून घेतलेली आहे। शेंगदाण्याची पावडर आपल्याला जाडसरच करून घ्यायची आहे। यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला तीळ देखील जाडसर दळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता तीळ देखील मी जाडसर वाटून घेतलेला आहे। यानंतर एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। तूप वितळल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी गूळ ॲड करून घेतला। गूळ टाकल्यानंतर गुळाचा पाक तयार होईपर्यंत आपल्याला सतत चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे, नाहीतर गूळ तळाला लागण्याची किंवा जळण्याची शक्यता असते। गूळ वितळलेला आहे। पाकाचा कलर देखील येथे बदलायला लागला आहे। मी येथे वाटीत थंड पाणी घेऊन यामध्ये थोडासा पाक टाकून तो पाक चेक करणार आहे। हा पाक अजून अगदी सैलसर आहे। 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा पाक चेक करून बघू। पाक अजून गरमच आहे। थोडा वेळ गार पाण्यात ठेवल्यानंतर हा पाक असा ताणला जातो। अजून 2 ते 3 मिनिटांनी आपली परफेक्ट पाकाची कन्सिस्टन्सी तयार होईल आणि यानंतर लगेचच आपण यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याची पावडर ॲड करून घेणार आहोत। इथून पुढची प्रोसेस जरा पटकन करायची आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून लगेच पोळपाटावर टाकून घ्यायचं आहे। इथे पोळपाटाला आधीच तूप लावून ठेवल्यामुळे आपण आता पटकन यावर हे मिश्रण टाकून ते लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेणार आहोत। इथे मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं कोमट झाल्यानंतर हे अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। लाटून झाल्यानंतर वडी अजूनच आकर्षक दिसण्यासाठी आपण यावर थोडे थोडे तीळ टाकून घेणार आहोत। तीळ टाकल्यानंतर पुन्हा एकदा लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। यानंतर 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। मी सर्व वड्यांना कट देऊन घेणार आहे। तुम्हाला ही तिळाच्या बर्फीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशाच प्रकारच्या साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।